बक्क्या बक्क्या बा इकडं बा इकडं थांब. चहा प्यायचा ना आपल्याला, पळतोय कुठं? ए अरे थांब इकडे. पळाला याला चहा नाही प्यायचा वाटतं. तो बक्क्या कोण आला होता माहिती का घरात? आम्ही काही पाळलेला नाही तो बक्क्या, पण कस काय आलता ते सांगतो मी तुम्हाला. ब्लॉग मध्ये समोर कळणच बॉक्याचं ना आमचं नेमकं नातं कसं आहे. मंडळी, मी मंगेश हुसे. मी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये आमचं देशगावन या गावचा एक नागरिक. आणि सध्या सिच्युएशन अशी आहे की मी फॉर्म मध्ये जॉब सोडून दिलेला. कारण होतं की नको वाटायचं 10-10, 12-12 घंटे कम्प्युटरवर बसायला. व्हिडिओ एडिटिंगचं काम करायचो मी एका XYZ कंपनीमध्ये, पण ग्रोथ नाही, काही नाही. कोंड्यासारखं वाटायला लागलं म्हणून जॉब सोडून दिला. कोणतीही सेव्हिंग नाही आहे आता माझ्याकडे. त्याच्यानंतर आता पुढे नेमकं काय करायचं काही प्लॅन नाही आहे. इकडे गावाकडे आलेलो आहे मी. तुम्हाला आमचं गाव, शेत वगैरे, माझे मित्र सगळं दाखवून मी. पण सध्या थोडं टेन्शन पण आहे आणि बरं पण वाटतंय की जॉब सोडायची हिंमत केली. आणि हे जे चॅनल मी व्लॉगचं सुरू केलंय, आता पहिला व्हिडिओ बनवतोय मी हा बोक्यापासून नेमकी सुरू झाली. मला नाही माहिती की मी पुढं काय करणार आहे आणि कसे पैसे कमवणार आणि घर कसं चालवणार. माझं लग्न सुद्धा झालेलं आहे, 2 वर्ष झाले लग्नाला. आणि सगळ्यांच्या आमच्या घरच्यांची वगैरे भेट घालून देईलच मी. पण एक वेगळीच फिलिंग आहे जॉब सोडल्यानंतर. त्या बंद पिंजऱ्यातून एक पक्षी असा आजाद नाही होत का, त्या पद्धतीचं थोडस मला आजाद झाल्यासारखं वाटतंय. EMI मोबाईल हप्त्यावर घेतलेला आहे हा. आणि पाहू, जाऊ द्या, राडापाड्यात माझ्या नाही. चला तुम्हाला चहा पाचतो. हे आमचं छोटस घर आहे. इकडे गावाचे पोते वगैरे ठेवलेले, इकडे गावाची कोठी आहे मोठी, गणपती बाप्पा आहे. हे सगळं नाही का जसं आमचं गावाकडचं जसं घर असतं तसं गोरगरिबीचं आपला घर बाबा. माणूस इकडे हे असलं किचन. चला चहा बनवू. चहा कशी मला चहा कशी आवडती, त्याच्यामध्ये जास्त पत्ती पाहिजे. थोडी जास्त घेतो मी पत्ती. त्याच्यानंतर हे बॉक्या आलता दूध प्यायला, ते सांगत होतो बॉक्या नेमका आलता कशाला. आणि दूध टाकलं मी याच्यात. मी पाणी नसतो टाकत चहामध्ये, भेसळ कार्यक्रम करायचा नाही. ओरिजिनल दुधाचा चहा करायचा, गोल्डन. साखर कुठे? साखर तिकडे समोर पोत्यात ठेवली वाटतं. कपडे बाहेर पाऊस चालू आहे म्हणून कपडे घरातच वाळू घात. एले मुंग्या होत्या डब्यामध्ये साखरेला, म्हणून हे साखरेचं पोतच आणून ठेवलंय मोंड्यामधून. इतकेच घेतो मी साखर, लय मोठी नाही घेत. ही पण जास्तच झाली, पण आता घेऊ दाखवून. मस्तपैकी आता साखर टाकून गेली. अरे बाई अरे, लायटर खराब झालं वाटतं. जमलं मस्त उकळू द्यायचा. जॉब जेव्हा सोडला होता तेव्हा घरच्यांना असं सांगितलं की मला कंपनीने काढून टाकलंय. तिकडं आवाज आहे म्हणून हवंच बोलतोय. कंपनीने मला काढून टाकलं असं सांगितलं मी. पण जॉब मी माझ्या मनातूनच सोडलेला आहे. कंटाळा आला था जॉबचा. इकडे यूट्यूब वगैरे पाहू, जमलं यूट्यूब तर ठीक, नाही तर शेती बिती काहीतरी कुठंतरी करून घेऊ. 5-25 हजार रुपये कमवणं काही अवघड नाही आहे की नाही. चहा मात्र 2-3 वेळा प्यायचा असं थोडा थोडा माझ्या इथे. आत्ता नेमकंच आम्ही शहरातून इकडं गावाकडं आलो राहायला. संभाजीनगरला राहत होतो, त्याच्यामुळे इकडं थोडंसं या घरामध्ये राडा वगैरे. आता आवरू दमादमाने. बाय. आमच्या धर्मपत्नी बायको
यांचं एवढंच काम आहे की 4-5 घंटे रील पाहायचं म्हणलं तर राग आला त्यांना. असं येऊ द्या राग, त्याला काय. बेस्ट झालं, बेस्ट. चहा 1 नंबर झाला. रागाने पाहू नको इकडं. आजचा चांगला दिवस आहे. व्लॉगिंगचा पहिला व्हिडिओ बनवतोय, ब्लॉग. चॅनलचं नाव बघ काय ठेवताय. दूध फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं, नाही तर बॉके येईन परत पिऊन घेईन. फ्रीज मध्ये गावरान अंडे आमच्याकडे, कोंबड्या बी आहे. फ्रीज मधलं आमचे सामान असेल गरीबाचं फ्रीज. हे आमच्या इकडं घराच्या बाहेरचा परिसर. हे पिवळ्या ताडपत्रीच्या पलीकडे काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेनच. मी इकडं आलोय आता आमच्या मळ्यामध्ये. आमचं हे शेत तुम्ही पाहू शकता. लय भारी परिसर आहे आमचा मळा, म्हणजे लय करमत आहे इकडं मळ्यामध्ये, शेतात राहणार. गार वारा, झाडं, मस्त ढगं बिगं, 1 नंबर वाहवले शेतामध्ये. मोसंबीचे झाडं तुम्ही पहा बॅकग्राऊंडला. 5 वर्ष झाले आमच्या मोसंबीला. आता शेतीमध्ये मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता, पण काम करायचा जीवावर येत होतं. फक्त इंटरेस्ट होता, पण आता कसं आहे, काम करावं लागतंय. फळ पहा कसं. ही एक मोसम. ऋतुजा आमची धर्मपत्नी, त्या म्हणताय की एवढं डिटेलने दाखवायचं ब्लॉगमध्ये. मंडळी, तुम्हाला आता एक भन्नाट गोष्ट दाखवणार आहे आमच्या मळ्यातली. तुम्ही पाहून एकदम म्हणता की यार मळा पाहिजे तर असा. काय दिसतंय तुम्हाला समोर? इकडं आमचं सोयाबीनचं रान, इकडं कपाशी, कापूस, ज्यापासून कापड बनतं हे सगळ्यांना माहितीच असेल. हे आमची सरकी. हे ठिबक सिंचनवरती सरकी लावलेली होती. आणि हे आहेत डाळिंबाचे झाडं. 4 महिने झाले आता ह्या डाळिंबाला लावून. 1100 झाडं लावले आम्ही सगळे डाळिंबाचे. हे आमचा मळा. हे चित्र दररोज पाहायला भेटावं, हा गार वारा दररोज अनुभवायला भेटावा म्हणून त्या 10 घंट्याच्या नोकरीला रामराम ठोकला एकदाचा. आणि अशा पद्धतीने हा मळा, ही आपली शेती. शेतीच्या भरोश्यावर, यूट्यूबच्या भरोश्यावर. यूट्यूबला दुसरे बी चॅनल आहे माझे. तर हे सगळं प्लॅनिंग करून मी जॉब सोडलेला आहे. पाहू आता समोर काय होतं. तर इकडं मळ्यात आलो होतो. आता 4-4:30 वाजता आहे संध्याकाळचे. शेताकडं थोडासा फेरफटका दररोज पाहिजेच ना. म्हणजे पाऊस आला म्हणजे शेताकडं जायचं नाही हे काही योग्य नाही. शेतामध्ये चक्कर मारावंच लागते. नेमकं काय कमी जास्त, कोणतं खत टाकायचं आहे, कोणतं फवारणी करायची, थोडंफार निरीक्षण पाहिजे. आणि आता नवीन मी शेती मला शिकावंच लागेल. तर त्यामुळं शेतात यावंच लागतं. आणि फ्रेश ऑक्सिजन आहे, फ्रेश वातावरण असतं, मजा येते एकदम. आमच्या माळ्यातलं हे माझं सर्वात आवडतीचं ठिकाण, जांभळाचं झाड. आत्ता निघतेच याचे जांभळं संपलेले आहे सगळे. मस्त झाड आहे. मित्रांनो, आता जॉब सोडण्याची रिस्क तर घेतलेली आहे मी. कसलेही पैसे मी काही साचवलेले नाही आहे, सेविंग नाही, काही नाही, काही नाही. आणि पैशांची अडचण पण मोठ्या प्रमाणात आहेच आहे. तर बघू आता पुढं काय होतं. अशी आशा करतोय की ह्या यूट्यूबच्या चॅनलवरून काही पैसे जमा करता येईल, काही भेटेल, मॉनिटाईज होईल चॅनल. दररोज एक व्लॉग बनवण्याचं मी टार्गेट ठेवलं आहे. म्हणजे बरं आहे ना, आपली लाईफ दाखवायला काय अडचण आहे. थोडेसे थॉट्स शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. काय वाटतं एकंदरीतच तुम्हाला या व्लॉगबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा.
नवीन चॅनल आहे, सहकार्य ठेवा तुमचं आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी मंगेश हुसरी. धन्यवाद.